समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. काका पुढे बघा. चला 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 झाला. चला ओके. चला काका थँक्यू. हॉस्पिटल आहे तुझ्या बाजूचाच विषय. तुझ्या दुकानदाराने सांगितलं तर त्यांचंही थँक्यू. ओके चला ओके. हा दादा ओके. बोरीवाले उनको मिलना और उनका काम करते कलेक्टर आज आहे. आम्हाला वेळच नाही. रिझन असं आहे की आम्ही सगळ्या महिला पदाधिकारी टेबलवर विभाग प्रमुख आहे. आम्हाला घेऊन चालत नाही. काय BLOची काल मीटिंग झाली त्या संदर्भात त्यांनी स्वतःचीच नावं दिलेली आहेत आणि तिथे असं सांगितलं की जे काम करणार ते त्यांना घेतलं जाईल, त्यांना घेणार नाही. ठीक आहे, मान्य आहे आम्हाला. पण साहेब मी जेव्हा पक्ष मी आल्यापासून आम्ही त्या पक्षात आहोत, काम करतो ते आम्हाला नाही घेतलं नाही झाले. पण या गोष्टींची आम्हाला विचारतच नाही. आता आपले खासदार साहेब रवींद्र वायकर साहेब चला ओके समोर ओके बाबा बनतोय. म्हणजे तुम्हाला सवय होईल. आम्हाला सवय साहेब इकडे 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 तोंड पलीकडे जा. पलीकडे साहेब. ओके ओके यस सर. मागणं घ्या की जरा. बाई मागे राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे हे दरे त्यांच्या गावी आलेले आहेत. 3 दिवस झालं ते या गावी आहेत आणि आता ते या ठिकाणी वृक्षारोपण करतात. खरं तर या भागात ते आले, या ठिकाणी प्रत्येक वेळी आल्यानंतर शेतीमध्ये रमत असतात. त्यांना आवडत असतात आणि मोठ्या संख्येनं खरं तर इथला जो भाग आहे हा त्यांनी हिरवामय करून टाकलेला आहे. आता ते या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करू. आता आत्ताशी त्यांनी सुरुवात केलेली आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी तुम्ही आला की इकडे रमत असता शेतीमध्ये आणि इथं त्याचबरोबर झाडंही लावत असताय. झाडं हे पर्यावरणासाठी
दुसरं पर्याय नाही आहे. वृक्ष लागवड की मी मोठ्या प्रमाणावर झाडांची लागवड करतो वेगवेगळ्या व्हरायटीची. आज हे ॲप्रिकॉटचं झाड आहे, त्यामुळे इथं ॲप्रिकॉट हा 3ऱ्या वर्षी याला फळ लागणार आहे. बरोबर सर. अगोदर ॲपल पण लावले आपण. ॲपल सफरचंद येऊ लागले. बरोबर. आणि पूर्ण आज आवाकडू, ॲप्रिकॉट आणि प्लम मी शेतीत रमताना आपल्याला पाहायला मिळतात. आत्ता सुद्धा शेतीत हा नवीन प्रयोग केल्याचं पाहायला मिळतं. आपण पाहतोय की नेहमीप्रमाणे पाणी द्या त्यांच्याकडे. लावायचं हा आज त्यांनी सुरुवात केलेली आहे. नेहमीच लोकांना प्रश्न पडतो की यावेळी नवीन काय केलं. साहेब काय सांगाल, यावेळी नेमकं नवीन काय लोकांना प्रश्न पडतो की प्रत्येक वेळी नवीन काहीतरी प्रयोग असतो. यावेळेस हे ॲप्रिकॉटचं झाड आहे आणि हे 3ऱ्या वर्षा बॉलेरो नावाचं हे ॲप्रिकॉटचं झाड आहे आणि 3ऱ्या वर्षी याला या भागामध्ये फळ येणार. अशा प्रकारचं हे ॲप्रिकॉटचं झाडांची लागवड आज आपण करतोय. प्लमचे झाड कुठे प्लम झाड पण लावतो आणि आव्याकडून असे 3 आपण व्हरायटी इथं लावतो. साहेब सफरचंदासारखं किंवा केशरसारखं एक वेगळा प्रयोग जो की थंड हवेच्या बर्फाळ प्रदेशात येणारी झाडं सुद्धा तुम्ही लावलेत. काय रिस्पॉन्स आहे त्या सगळ्यात? सफरचंद तर लागलेली आहेत. अच्छा. सफरचंदाच्या झाडांचा चांगला ग्रोथ आहे आणि त्याच्यामध्ये सफरचंदाची लागवड मोठ्या प्रमाणावर केलेली आहे त्या समोरच्या तिकडे. आणि त्यामुळे सफरचंदाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आणि ते चांगल्या प्रमाणात त्याला ग्रोथ पण आहे. एकूणच आपण पाहतो की यावेळेस ॲप्रिकॉट आणि प्लम या वेगवेगळ्या व्हरायटी 21 लाख. हॅलो हा ऐका ना, किती मिळाल ते पण पैसे नाही ते टाकला आपलं म्हणून टाकलं. पैशाने विकत घेतले आमचं तुमच्या पहिल्यापासून प्रेम आहे. पहिल्यापासून तुम्ही आला की आमच्यासाठी पर्वणी असते. इकडं आम्हाला पण बरं वाटतं येऊन तुमच्या सोबत. गोट्यावर का काय करे आहे का रे? लस्सी आहे. उन्हाच्या तडाख्यात साहेब एक आम्हाला प्रत्येकाला एक फोटो द्या की जरा व्यवस्थित. गाडी बसून नको उभं राहून काढायचं व्यवस्थित. इथंच ना खाली. साहेब आज नाना पाटेकर येणार होते का? शूटिंगला त्यांची होती. शूटिंग होती. अच्छा. शूटिंग होती आता आल्या. बरं बरं. पुढे जायचं. उतरा का नाही? उतरा. घ्या ना, पुढे जाऊ दे ना त्यांना गाडी. अरे हे रोपं कसली आहेत रे? नारळाचे सगळे तुकडे आहेत. कोकोपीट आहे. नवीन शूट यायला लागलं त्याला नवीन असे फोटो यायला लागले. हे जगतायत आपल्याला. हो जगतात. फळं पण आले. सगळ्यात जास्त अँटीऑक्सिडंट ह्याच्यामध्ये आहे ब्लूबेरीमध्ये. फ्रान्सची कुपाला आहे. कुपाला ही कुपाला जातीचं ब्लूबेरी आहे. ही फ्रान्सची आहे. खाली वाकून घेतलं तर चांगलं भेटेल. त्याला आता फळ लागले. काय करायचं? वरती ठेवते दादा.
थोडं मागवा ना सगळे. बोर्ड दिसू द्या बोर्ड. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा.